ह्या ज्या फोर्सेस असतात हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली वर्क नाही करत. त्यामुळे आपल्या लोकांना याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नाही सर. जनरली लोकांना असंच माहिती असते की आर्मी जी असते ती बॉर्डरला असते, पण सध्या जे आहे, सध्या पीस टाईम आहे, सध्या कुठला वार चालू नाही आहे ना, तर त्यामुळे CAPF जे आहे ते बॉर्डरला असते आणि आर्मी जे असते ते मागे असते. त्यांचं पोस्ट जे असतं आर्मीचं ते CAPFच्या कॅम्पच्या मागे असते. इव्हन आपण स्वतः पण बघतो सर, कुठं आपल्याला आर्मी जवान दिसला किंवा एक युनिफॉर्ममध्ये आपल्याला सोल्जर दिसला, त्यांच्याविषयी ऑटोमॅटिक येस सर. एअरपोर्ट किंवा जे इम्पॉर्टंट इन्स्टॉलमेंट आहेत गव्हर्नमेंटचे, जसं की RBIचं हेडक्वार्टर झालं किंवा जिथं नोट प्रिंट होतात, मिंट्स म्हणतात त्याला, समजा RBIचे मिंट झाले किंवा इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन लाईक UPSCचं हेडक्वार्टर, तर या ठिकाणी जे महत्त्वाचे गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूशन आहे तिथं आपल्याला CISFचं प्रोटेक्शन बघायला भेटतं. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की नाही, मराठी मुलांना हे जमणार नाही. येस सर. सेंट्रलच्या एक्झाममध्ये ती UP बिहारीच किंवा नॉर्थवाले साऊथवाले जास्त अग्रेसर असतात, आपल्या मुलांना जमणार नाही. खरं UP बिहारमध्ये बघितलं त्यांचा जो पॅटर्न आहे मेन्सचा तो एक्झॅक्ट सिमिलर लाईनवर आहे UPSCच्या, त्याच्यामुळे त्यांचा टक्का जास्त. हा जो आनंद आई वडिलांना भेटला समजा, त्यासाठी मी एक वेळा काय मी 10 वेळा पण काढू शकेल समजा. सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम माझं मी जे कॉलेजमध्ये बंद केलं होतं, त्यानंतर मी आत्ता सिलेक्शन झाल्याच्या नंतर उघडले. क्या बात. आणि त्यानंतर एक पण पोस्ट टाकली नव्हती, आत्ता जे रिझल्टवाली पोस्ट.